क्रिएटिव्ह बाईट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण तोंडलीची एक जबरदस्त रेसिपी घेऊन आलो आहे। तोंडली ही सीझनल भाजी आहे। उन्हाळ्याच्या दिवसामध्येच फक्त खायला मिळते आणि मुलं ही भाजी खात जर नसतील तर त्यांच्या आवडीचा आपण डोसा त्यांना तयार करून देऊ शकतो। आणि डोसा करण्याची पद्धत आपण आपली वेगळ्या पद्धतीने आपण डोसा तयार करणार आहोत। संपूर्ण रेसिपी पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल। त्यासाठी आपण आता तोंडली स्वच्छ धुवून घेतली आहे। ही अर्धा किलो तोंडली आहेत। तुम्ही घरामध्ये किती जण खाणार आहात त्या हिशोबाने घेऊ शकता। या अर्धा किलो तोंडल्यामध्ये एक साधारण 20 डोसे तयार होतात। आता आपण स्वच्छ धुतलेली तोंडली किसून घेणार आहोत। ही तोंडली किसताना बऱ्याच वेळा तोंडली कधी कधी कडू असतात किंवा पोटामध्ये कधी कधी लाल असतात। लाल तोंडलीचा काही प्रॉब्लेम येत नाही, फक्त कडू जर असतील तर ती वापरायची नाही आहेत। आणि आता आपण याच्यामध्ये दह्याचा वापर करतोय। दही आपण आता 1 वाटी घेतोय। आपण हे सर्व मिश्रण अर्धा किलो तोंडलीच्या हिशोबाने घेतोय आणि रवा 2 वाटी घेतोय। झटपट रेसिपी तयार होते आणि भाजी जर खात नसतील मुलं तर मुलांना हा पर्याय एकदम चांगला आहे। याच्यामध्ये आपण कोडो मिलेट वापरतोय तांदळाला पर्याय म्हणून। आपण हे कोडो मिलेट मिक्सरला बारीक करून याचं पीठ तयार करून घेतलंय। जर तुम्हाला मिलेट वापरायचं नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ वापरू शकता। आणि अद्रक, हिरवी मिरची आणि कोथिंबीर याची आता पेस्ट तयार करून घ्यायची आहे। आता आपण जेवढी पिठं घेतले त्या हिशोबाने मिठाचं प्रमाण घ्यायचं आहे। आता आपण या सर्व मिश्रणाला 4 चमचे मीठ वापरतोय रेग्युलर स्पूननी आणि 1/2 चमचा हळद आणि लाल तिखट वापरतोय 2 चमचे। आपण हिरवी मिरची पण वापरलेली आहे, त्या हिशोबाने लाल तिखटाचा वापर करायचा आहे। सर्व मिश्रण व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं आणि नंतर गरज पडली तर थोडासा पाण्याचा वापर करायचा आहे। अशा पद्धतीने ही अतिशय हेल्दी आणि भरपूर फायबरयुक्त रेसिपी तयार होते। सकाळचा हेवी ब्रेकफास्ट जर करायचा असेल तर अशा पद्धतीची रेसिपी करू शकता किंवा भाजी आणि पोळी वेगवेगळी करायला वेळ नसेल तर तुम्ही अशा पद्धतीनं ही प्रोसिजर करून रात्री फ्रीजमध्ये ठेवून सकाळीसुद्धा याचे डोसे तयार करू शकता। अतिशय हेल्दी डोसे तयार होतात। आता आपल्याला पाण्याची किती गरज आहे त्या हिशोबाने आपण पाणी वापरायचे। आता आपण याच्यामध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी वापरलं आहे। पाण्याची कन्सिस्टन्सी तुमच्या पिठाच्या हिशोबानं आपण कमी जास्ती करू शकतो। अशा पद्धतीनं आपल्याला पाहिजे। आपल्याला डोसा एकदम जाड आणि एकदम पातळ असा नाही पाहिजे, मीडियम साईजमध्ये आपण डोसा उत्तप्पा तयार करणार आहोत। आता आपण कांदा वापरणार आहोत तेल तव्याला लावण्यासाठी। अशा पद्धतीनं कांद्याचा वरचा भाग कट करायचा आहे आणि पाठीमागनं टूथपिक लावायची म्हणजे आपण तव्याला डायरेक्ट आपल्याला तेल डायरेक्ट तव्यावर जर टाकलं तर तेल सगळ्यात गॅसवर उडतं आणि व्यवस्थित डोश्याला पण सगळीकडनं लागत नाही। अशा पद्धतीनं कांद्याला टूथपिक लावल्यामुळे सर्व बाजूनी आपण तव्याला तेल लावू शकतो। आता अशा पद्धतीनं आपण डोसे तयार करून घ्यायचे। झटपट तयार होतात आणि फार वेळ लागत नाही हे डोसे तयार करायला। हे मुलांना टिफिनला देण्यासाठी, सकाळच्या ब्रेकफास्टसाठी किंवा लंच डिनरला सुद्धा तुम्ही अशा पद्धतीची हेल्दी रेसिपी खाऊ शकता। आपण याच्यामध्ये कोडो मिलेटचा वापर केला आहे। तुम्हाला तुमच्या घरामध्ये कुठले मिलेट असेल ते तुम्ही वापरू शकता किंवा घरामध्ये जर बाजरी, ज्वारी, नाचणीचं पीठ असेल तर त्याचासुद्धा तुम्ही या रेसिपीसाठी वापर करू शकता। प्रत्येक वेळेला तांदळाचा वापर करण्यापेक्षा अशा वेगवेगळी धान्य जर वापरली तर आपल्या शरीराला पण त्याचा खूप फायदा होतो। आपण रेग्युलर भात खातच असतो, तो भाताला पर्याय म्हणून तांदळाला तुम्ही अशा पद्धतीचे मिलेट्सच्या रेसिपीज तयार करू शकता। आता आपला हा डोसा खाण्यासाठी रेडी आहे। झटपट तयार होणारा हेल्दी डोसा। आपण आता टोमॅटो सॉस किंवा तुम्हाला जे आवडेल त्याच्याबरोबर तुम्ही खाऊ शकता, दह्याबरोबर खाऊ शकता, हिरवी चटणी तयार करू शकता। अशा पद्धतीची ही आपली तोंडल्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि रेसिपीज आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।